आषाढ महिना म्हटलं की आपण कापण्या बनवतो आणि त्यासोबतच आवर्जून बनवतात त्या म्हणजे या तिखट पुऱ्या. तर या पुऱ्या अगदी कुरकुरीत खायला खमंग लागतात. बाहेर पाऊस पडत असेल तर या पुऱ्या आणि वाफळता चहा असेल तर आणखी काय असायला हवं. तर अगदी खमंग लागणाऱ्या या पुऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर पुऱ्या बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण वाटण काढून घेऊयात. तर मी भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्यानंतर आपण 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि त्यासोबतच आपण 1 चमचा ओवा घेतलेला आहे. आता हे मिक्सरमध्ये आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपण हे वाटण फिरवून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीक नाही, थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. ते एक मोठं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पीठ मळता येईल. त्यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि मस्त अशा कुरकुरीत आपल्या पुऱ्या व्हाव्या यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर कडक गरम केलेलं 3 चमचे तेल टाकलेलं आहे. अगदी वाफळतं तेल आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी चमच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, कारण हे गरम आहे. व्यवस्थित आपल्या पिठाला तेल लागेल असं मिक्स करून घ्यायचं. आता व्यवस्थित आपण हे हाताने मिक्स करून घेऊयात. तर इथे आपण तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा बेसन पिठाचा पण वापर करू शकतो. तर व्यवस्थित मी हे तेल आपल्या पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. याचा हातामध्ये व्यवस्थित गोळा झाला म्हणजे हे मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता आपण पुढचे जिन्नस टाकून घेऊयात. तर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे. त्यानंतर 3 चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत. आता यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी थोडीशी कसुरी मेथी टाकली, त्यामुळे चव खूप छान लागते. आणि आपण भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे, फ्रेश कट केलेली. आता यानंतर आपण जे वाटण बनवून ठेवलेलं होतं ते सर्व टाकून घेऊयात. आता सर्व हे मसाले आणि बाकीचे जिन्नस आपण पिठामध्ये हाताने कोरडे असतानाच मिक्स करून घेणार आहोत. अगदी व्यवस्थित मिक्स झाले की आपण ही कणिक मळून घेणार आहोत. तर हे मस्त असे मिक्स झालेले आहेत. आता मी थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक मस्त अशी मळून घेणार आहे. खूप जास्त जाडसर किंवा खूप पातळ मळायची नाही. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपण ही कणिक मळून घेतलेली आहे आणि आपल्याला ही कणिक 5 मिनिट भिजत ठेवायची आहे. आता आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी एक चपातीच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही छोटाले गोळे घेऊन पण पुऱ्या बनवू शकता. आणि आता इथे मी खाली लावण्यासाठी तेलाचा वापर करते, त्यामुळे काय होतं आपल्या पुऱ्या खाली चिकटणार नाहीत. शक्यतो पुऱ्या लाटताना पिठाचा वापर करायचा नाही, त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण पुरी तळतो त्यावेळेस पीठ तेलामध्ये सुटतं आणि तेल आपलं पूर्णपणे खराब होतं. इथे तुम्ही पाहू शकता आपण व्यवस्थित ही लाटी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त जाड ठेवलेली नाही आहे मी, थोडीशी पातळ केलेली आहे, त्यामुळे अगदी कुरकुरीत पुऱ्या बनतील. तुम्हाला जर लुसलुशीत पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही हे थोडीशी जाड लाटी ठेवू शकता किंवा एक पुरी लाटून घेऊ शकता. तर इथे मी व्यवस्थित ग्लासच्या साहाय्याने या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. अगदी मस्त आपल्या पुऱ्या बनलेल्या आहेत. अशाच मी बाकीच्या पुऱ्या पण करून घेणार आहे. तर अशा जर पुऱ्या बनवल्या तर झटपट पुऱ्या बनतात. तुम्हाला एक बनवायची असेल तशी पण तुम्ही बनवू शकता. आपल्या मस्त या 4 पुऱ्या बनलेल्या आहेत. अशाच मी सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. अगदी मस्त अशा पुऱ्या दिसत आहेत. आता आपण या पुऱ्या तळून घेऊयात. इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये या पुऱ्या टाकून देते. पुऱ्या तळताना आपल्याला खूप जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही आहे, मध्यम आचेवरतीच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आपल्याला दोन्ही साईडनी पुऱ्यांचा कलर बदलेपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. मी व्यवस्थित असं पलटवून या पुऱ्या तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता मस्त तांबूस असा कलर आलेला आहे पुऱ्यांना. अगदी कुरकुरीत आपल्या पुऱ्या तळलेल्या आहेत. आपण अशाच बाकीच्या सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. काय मस्त आपल्या पुऱ्या दिसत आहेत, अगदी कुरकुरीत बनलेल्या आहेत. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. या टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. या पुऱ्या 5 ते 6 दिवस टिकतात आणि खायला तर तितक्याच खमंग लागतात.
तर तुम्हाला ही आषाढ स्पेशल रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.